रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात घडला। खेडमधील भरणे नाका येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या खासगी बसला मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने पाठीमागून जोरदार टक्कर दिली। या भीषण अपघातात कारमधील 5 प्रवासी गंभीर जखमी झाले असून काही प्रवासी कारमध्ये अडकून पडल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली। आज पहाटे सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। वाहनांच्या टक्करेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की स्विफ्ट कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला। कारचा पुढील भाग पूर्णपणे बसमध्ये घुसल्याने प्रवाशांना बाहेर पडणे अशक्य झाले होते। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले। खेड पोलीस, मदत पथक तसेच रुग्णवाहिका काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाल्या। मात्र कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करणे मोठे आव्हान ठरले। तब्बल पाऊण तास स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने हातात मिळेल त्या साहित्याच्या सहाय्याने अथक प्रयत्न करत अडकलेल्या प्रवाशांची थरारक सुटका केली। जखमींना तातडीने उपचारासाठी कळंबोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। दरम्यान या अपघातामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।